तर मित्रांनो इकडे जेवण बनते. आपला आजचा सण आहे. आमच्या घरात एक नाही दिवस सण असतोच. आणि इकडे आमचं किचन आहे आणि इकडे काहीतरी शिजत टाकलं आहे. इकडे ही आपली चूल आहे. आणि आज पाऊस एवढा पडतोय. हा आमचा पाणी गरम करायचा भांडा आहे. पडला माझ्याकडून खरे. मेन गोष्ट इकडे आहे. बिरडा, गावठी बिरडा आहे. आणि इकडे हे पाट्यावरचं वाटण. आपल्या कोकणातील टमाटर टाकला आहे आता. आणि हा जो दिसतो हा म्हणजे 1 मिनिट दाखवतो मला. याची लादी दिसते घरी आहे बघा. हा एक झाड आहे आणि हा एक झाड आहे कढीपत्त्याची. ही जाईल खरी मित्रांनो गावची मजा. चूल असल्याशिवाय कुठल्याही घरात सोय येत नाही आपल्या कोकणातल्या. हा पडले तो काढ. तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक काप. स्वागत करतो आपल्या कोकण जेवण यूट्यूब चॅनलच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. गावी आलो आहे आणि गावी आल्याच्यानंतर काय होतं माहिती आहे का, माझी आई एक ना एक दिवस पोल्या ही बनवते. आणि आज सुद्धा आहे बेत वड्यांचा, कोंबडी वड्यांचा. आणि अजून काय बनते घरामध्ये चला बघूया आपण. दाखवतो मला या. इकडे नाही, तिकडे चूल आहे आमची आणि इकडे गॅस आहे. माझी आई चूल जास्त वापरते तर माझी बायको गॅस जास्त वापरते. दाखवतो मला. तर मित्रांनो इकडे जेवण बनते. आपला आजचा सण आहे. आमच्या घरात एक नाही दिवस सण असतोच. आणि सणमध्ये काय आमच्या घरात मच्छी मटण चालत नाही. आम्ही सगळे व्हेजिटेरियन लोक आहोत. त्याच्यामुळे माझे आई मम्मी पप्पा मालकर आहेत. माझी बायको नॉनव्हेज खात नाही, मी खात नाही स्वतः. आम्ही सगळे लोक व्हेजिटेरियन. त्यामुळे असं काय पार्टी किंवा सण करणं म्हणजे काय असंही नाही. कोंबडी किंवा मटण चिकन काही नाही असतं. साधं जेवण. इकडे जेवण बनतं आहे. नाही बघा माझ्या काय बनते आज. डाळ आणि बिरडा. तर मित्रांनो इकडे जेवणाची तयारी चालू आहे. तुम्हाला दाखवतो थोडक्यात काय आहे ती. इकडे बघा, इकडे आमचं किचन आहे आणि इकडे काहीतरी शिजत टाकलं आहे इकडे हे. आणि इकडे काहीतरी बनतं आहे. या साईडला आमची चूल आहे. हे बघा लाईट लावतं एक मिनिट. ही आपली चूल आहे. आणि आज पाऊस एवढा पडतो आहे. हा आमचा पाणी गरम करायचा भांडा आहे. पडला माझ्याकडून खरे. पडला आतमध्ये. आता आई ओरडेल वाटतं मला. जाऊ दे मरू दे. इकडे ही चूल आहे आमची. आणि हा पाणी ताट ठेवतं पडला माझ्याकडून आतमध्ये. जाऊ दे आता. इकडे फाटी वगैरे आहेत. आणि बाबा पाणी किती गरम वाफ येते. लाकडाचं पाणी गरम पावसाचं मजा येते हे करायला. इकडे आमचा हा पाटा ठेवला आहे. मिक्सर आहे पण आम्ही जास्त करून पाट्यावरच वाटून खातो. आणि इकडे मेन गोष्ट इकडे आहे. आहे बघा. हे आहे वड्यांचं पीठ. आता ह्याच्यामध्ये होल का मारले मला नाही माहिती. हे बघा 1 2 3 4 5 होल मारून ठेवलेत. ह्याच्या मागचं काहीतरी असेल कारण. आई आले विचार दिला चालेल. आणि इकडे मित्रांनो बघा हा आहे बिरडा, गावठी बिरडा आहे. आणि इकडे हे पाट्यावरचं वाटण. आपल्या कोकणातील प्रत्येक घरात हा गोडा मसाला जो पाट्यावर वाटतात ना त्याच्यामुळे शिवाय जेवण बनत नाही बहुतेक ठिकाणी. त्यांच्यामुळे इकडे आता आपलं जेवण चालू करते. इकडे कांदा, टमाटर. एवढा बिरडा का तिकडे बिरडा इकडे पण बिरडा आहे. जास्त आहे. इकडे हे डाळ बनवते मला असं वाटतं. आणि इकडे आता सोयाबीन बिरड्याची भाजी बनवते. गावठी बिरडा मित्रांनो खायला छान लागतो. त्या टेस्ट एक अलगच टेस्ट येते त्याची. आणि चवदार असतो थोडंसं. इकडे लसूण, कढीपत्ता. हा कढीपत्त्याचा झाड माझ्या अंगणातच आहे. 2 झाडं आहेत कढीपत्त्याची. माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवले ते कढीपत्त्याची झाडं. त्याच्यामुळे कढीपत्ता आम्हाला कुठून आणायची गरज नसते. आणि आता लिंबूची झाडंसुद्धा लावले आहेत.
टमाटर लावा उगवायला पाहिजे. इकडे कढीपत्ता, जिरा, राय, लसूण आणि कांदा वगैरे टाकून फोडणी चालले. आज मित्रांनो पाऊस थांबत नाही, त्याच्यामुळे चोरीला जायचं राहिलं आहे. आज बघतो पाऊस थोडं थांबतो इकडे. तर मित्रांनो कोकणामध्ये पाऊस लय पडतोय, लय म्हणजे लय थांबतच नाही. म्हणजे रिमझिम रिमझिम तरी चालूच आहे. आणि मोठे झर येतात ते वेगळी गोष्ट. हा तर थंड झालं पूर्ण वातावरण. आणि आज मला ॲक्च्युली पोळ्या खूप आवडतात. मला काय म्हणतात तांदळाच्या पिठाच्या पोळ्या बनतात, मला माझ्या फेवरेट आहेत. त्याच्यामुळे जेव्हा मी गावी येतो ना तेव्हा माझी आई पोळ्या एक ना एक दिवस बनतेच. मी एक दिवसाआधी आलो तरी बनवणारच, 2 दिवसाआधी आलो तरी दोघांपैकी एक दिवस ती पोळ्या बनवतेच. टमाटर टाकला आहे आता. आणि आता याच्यानंतर काय टाकणार आपण, आता याला भाजणार थोड्या वेळेला. तसं तुम्हाला बाहेरचं थोडंसं वातावरण दाखवतो मित्रांनो. संध्याकाळ झाली बघा, वाजले 7 आणि असं वातावरण आहे आपल्या गावचं. थंड करून टाकलं पूर्ण, एकदम थंडमय वातावरण. आमचं अंगण आहे आणि हा जो दिसतो हा म्हणजे 1 मिनटं दाखवतो मला. हिची लादी दिसते बघा, ही अशी गोल राऊंडमध्ये कापलेली आहे. ह्याच्याकडे एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे नक्की काय आहे ती. हे बघा ही जी गोष्ट ना, ही प्रत्येक घरात नसते. आता नवीन घर जे होतात त्या घरात बहुतेक घरात नसते, पण जुन्या घरात ही प्रत्येक घरात असायची ही गोष्ट. ती काय तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. आणि इकडे बघा ही माझी कढीपत्त्याची झाडं बघा, ती मस्त झाली आहेत. बोलतो आता कढीपत्ता आमच्या घरी आहे बघा. हा एक झाड आहे आणि हा एक झाड आहे कढीपत्त्याची. आणि मिरची पण आमच्या इथंच उगवली आम्ही, मिरच्या पण झाल्या त्याच्यावर. मिरच्या पण इथंच घेतो आम्ही. मोठी मिरची आहे ते बघा, दिसतं इकडून. ते बघा पाऊस पण भरपूर येतो आहे. हे मोगरीवर बघा 2 कळे झालेत मस्त असे. 2 कळे, ही डबलची मोगर आहे. सुगंध पण छान आहे बघा. आणि हा आपलं गावाचं वातावरण. हो काय पण बोला, गावाला जी मजा आहे ती मजाच आहे. हे बघा मित्रांनो, गावाला मस्त असा सुंदर क्लायमेट झाला आहे. आणि पाऊस पडल्यावर पूर्ण एकदम थंड बनवले पावसाने. आणि हवा सुटले छान अशी. आणि आता थोडासा पाऊस पडतोय, रिमझिम रिमझिम पडतोय, पण दिसत नाही. पण बाकी हा थांबतच नाही आहे पाऊस. हे बघा हे आमची तुळस दाखवतो तुम्हाला. हे बघा तुळस बघा किती मोठी आहे. अंगारले तर जाऊया आतमध्ये काय चाललंय बघायला लागेल. आता मी ब्लॉग बनवताना मी इकडे बाहेर येतोय. तर मित्रांनो आता आपली तयारी आहे, कुठपर्यंत आली बघूया आपण. आता इकडे टमाटर वगैरे कापल्यानंतर हा गोडा मसाला जो आपण आईने वाटून दिले ना पाट्यावर, तो टाकणार आहोत. पाणी नाही टाकायचा, फक्त जो सुका असतो भात तो टाकायचा. आणि थोडा ग्रेव्ही असते ती ही करायची मॅश. पाणी नंतर टाकतात. तिकडे बघा कमी नाही पडणार ना हा मसाला. ती लाईट आहे वरती सोलरची, पण ऊनच सोडत नाही त्यामुळे सोलर चार्जिंग नाही. आता हा पाणी टाकलेलं आहे इकडे वाटणाचा. ओके मस्त असा हिरवा रस्ता झाला आहे. हिरवा का झाला तो? हिरवा काय झाला, कोथिंबीर टाकलेली वाटण. हां तरी बोलता हिरवा का आला. आयो ह्यात ही 5 बोटं का लावलीस? नाही पण काय कारण काय याचं? असं आहे काय?
म्हणजे काय म्हणजे पहिल्यापासून परंपरा आहे की हा परंपरा. मित्रांनो ही काहीतरी ह्याच्यामागे काहीतरी लॉजिक असेल लोकांचा, जुन्या लोकांचा. जुनी लोक अशी ही 5 बोटं लावायची. एक पीठ भिजवला कुठल्याही पोळ्या करताना की आमच्याकडे लावतात. आता लॉजिक काय मला नाही माहिती. आई बोलते तिची आई लावायची म्हणून मी लावते. आता आई माझी आई लावते म्हणजे माझी पोरं पण लावतील की मी आमच्या आईने सांगितले. ही परंपरा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे चालली. इकडे हे आता झाला आपला बनतो इकडे. तोपर्यंत आपण चुलीजवळ थोडं शिकूया. हे आय हा ताट पडला बघ ह्याच्यात माझ्याकडे. हां हे फुकणी आहे म्हणा मित्रांनो, फुकणी आणि फुकणी. तर इकडे थोडासा पावसाळ्यामध्ये आहे ना आपण मी पावसाच्या इकडे शेकतो चुलीजवळ. असं मस्त वाटतं. आंघोळ वगैरे करून आलो का असं शेकतो. कारण बाहेर एवढा गारवा आहे की काय बघायला नको. ही जाय खरी मित्रांनो गावची मजा. चूल असल्याशिवाय कुठल्याच घरात सोय येत नाही आपल्या कोकणातल्या. हा पडले तो काढ. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट दाखवतो. प्रत्येक घरात असते ती. हा आहे माठ पाणी पिण्याचा. आणि आजही बहुतेक घरात हा माठ असतो. स्वच्छ ताजं आणि थंडगार पाणी ह्या माठामधून लोक पितात. थोडी ताण लागली तर पाणी पिऊन घेऊया. मसाला टाकते. कुठला मसाला टाकते? हळद जाणार आहे बस. हळदच, धना पावडर, लाल तिखट, हा लाल मसाला जास्त नको टाकू. आता हा गावठी मसाला तिखट आहे, काश्मीरी आहे. ओके मग ठीक आहे. डिमांडचं ठीक आहे. तर मस्त असा आता मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये तो बिरडा आपण जो काढला आहे तो टाकणार. तर मित्रांनो हा भिजवलेला बिरडा आहे आपला गावठी आणि तो आता टाकायचा आहे ह्याच्यामध्ये. बिरड्याची भाजी मला पण आवडते, असं नाही. हा घालव. जास्त नाही होणार बिरडा. अर्धा ठेवून पण जास्त वेळ असं वाटतंय ना. नाही ना मग ठीक आहे. 4 माणसांना ठीक आहे का? नको नको आम्ही तिखट नाही खायचं. मस्त असं आता इकडे बिरडा, इकडे डाळ आणि दुसरं काय बनवलं आहे. आता मस्त असा बिरडा झाला आहे तयार. इकडे भात आणि आता इकडे मिठाची डाळ. ही मिठाची डाळ आमच्या घरात खूप खाल्ली जाते. तर आमच्या घरात सगळ्यांची फेवरेट आहे. त्यात काहीच नाही जात, फक्त लसूण, राजिरा लसूण ना. कढीपत्ता पण टाकतात कढीपत्ता ना. राई नंतर मग जिरा. ओके जिरा आणि हा लांबून टाक. आणि हे लसूण गेली. लसूण टाकायची नंतर मग ती डाळ टाकायची याच्यामध्ये मुगाची. ती शिजवलेली आहे इकडे. इकडे तर मित्रांनो आता
तर मित्रांनो इकडे डाळ झालेली आहे आपली बघा. डाळ बनवलेली, भाजी वगैरे झाले. आता एक पापड चुरीचं पण बनवणार आहे ती पापड चुरी. आणि एक आपला वडे तर तू बनवणार आहेस? आई बनवणार आहे? तू बनव ना. अरे चालेल घ्या मग. तर आता वडे बनवायची रेसिपी तिकडे चुलीवर होणार आहे, कारण त्या गॅसवर नाही बनणार. तर आता जाऊया तिकडे, वडे बनवतात तिकडे. बाकी जेवण झाले, आता थोडंच बाकी आहे. या इकडे पोळ्या बनवते हो का. हां चुलीवरच्या पोळ्या एक नंबर. एक बनवलं का चांगली. अच्छा असा उंडा ही करायचा काय पहिला हातात गोल गोल, म्हणजे आपट टाकायचा असं पण टाकू शकतो हलगू. खोल नाही वाटत त्याला. तेव्हा इकडे पोळ्या अर्ध्या झालेत म्हटल्यावर मस्त अशा करकरीत पोळ्या आहेत. आणि इकडे आता काय काय इकडे ही करतात ना, या होल पाडतात, पण होल पाडल्यावरती फुगत नाही. आई तुझी फणस कापतानाची व्हिडिओ लई लोकांनी 4-5 लाख लोकांनी बघितलं, सगळ्यांनी आवडली ती. अकाउंटला ना आलेत असं आलेत ना. वा म्हणजे इकडे आता पोळ्या रेडी होत आहेत. आता थोड्याच वेळेला आम्ही जेवणार आहोत. तर आता इकडे जाऊया, अजून काय तयारी बघू. तर मित्रांनो आता आपण जेवायला बसतोय आणि जेवण सगळं झालेलं आहे. या जेवायला आता जेवायला काय काय आहे आपलं ताट भरत आहे इकडे बघा. तर दाखवतो लगेच तुम्हाला. तुम्ही सुद्धा जेवायला या. चला द्या जेवायला द्या. तिकडे पोळ्या बनवले झालेले रेडी. एक पापड दिलाय, मग लिंबू दिलाय, मग कांदा दिलाय. ओके. मग आता पुढे काय बिरडा दिलाय. ओके. पोळ्या मीच घेतो हाताने. चला या पोळ्या घेतोय. ओके. ती बघा ही फेणी आहे, तांदळाची असते. फेणी घेतोय, ती हिरवी घेतोय. अजून काय आहे? डाळ द्या. बस झाली. ही आपली मिठाची डाळ, माझी फेवरेट आहे मिठाची डाळ. अजून काय आहे? काय नाही ना, बस ना. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जेवायला या. आम्ही जेवायला बसतोय आता. आणि ही व्हिडिओ इथेच सांगतो. व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू याच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, थँक्यू.